नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठामध्ये जी गट क, ब आणि ड पदाची जी जाहिरात आलेली आहे त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ही जाहिरात 175 पदासाठी वरील पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची जे डेट आहे 28/2/2026 ते 20/3/2026 पर्यंत आहे. यातील पहिलं पद आहे अधिदान व लेखा अधिकारी. वेतन श्रेणी जी आहे ते तुम्ही बघून घ्या. रिक्त पद आहे 1. सहाय्यक प्रक्षेत्र व्यवस्थापक रिक्त पद आहे 3. तिसरं पद आहे अधिष्ठाता यांचे तांत्रिक अधिकारी, पशुवैद्यकशास्त्र म्हणतात त्याला. एकूण रिक्त पदे आहेत 2. रुग्णालय चिकित्सक एकूण रिक्त पद आहे 2. सहाय्यक व्यवस्थापक रिक्त पद आहे 1. प्लांट ऑपरेटर दुग्ध प्रक्रिया रिक्त पद आहे 1. गट क शस्त्रक्रिया तंत्रज्ञ एकूण रिक्त पद आहे 2. वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक रिक्त पद आहे 1. दुग्धशाळा सहाय्यक रिक्त पद आहे 1. क्षय किरण तंत्रज्ञ रिक्त पद आहे 3. पशुचिकित्सक प्रयोगशाळा सहाय्यक एकूण रिक्त पद आहेत 8. रुग्णालय तंत्रज्ञ रिक्त पद आहे 1. शस्त्रक्रियागृह एकूण रिक्त पद आहे 4. प्रक्षेत्र सहाय्यक रिक्त पद आहे 3. वरिष्ठ लिपिक सर्वात जास्त आहे, वरिष्ठ लिपिक 14 एकूण रिक्त पद आहेत 14. वरिष्ठ यांत्रिकी रिक्त पद आहे 1. बायलर ऑपरेटर 1. प्राणी संग्रहालय तंत्रज्ञ जे आहेत रिक्त पद 2 आहेत. क्युरेटर कम स्पेसिमन टेक्निशियन एकूण रिक्त पद आहेत 2. प्रयोगशाळा सहाय्यक रिक्त पद आहेत 8. प्रयोगशाळा सहाय्यक मत्स्य विज्ञान एकूण रिक्त पद आहेत 4. कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यक रिक्त पद आहे 1. औषध भंडारपाल 2. वाहन चालक आणि रुग्णवाहिका चालक एकूण रिक्त पद आहे 7. कनिष्ठ यांत्रिकी 1 पद आहे. ग्रंथालय परिचारक 6 पदे आहेत. प्रयोगशाळा परिचारक 41 पदे आहेत. प्रयोगशाळा परिचारक 41 आहेत. ट्रॅक्टर ड्रायव्हर किंवा मशीन ऑपरेटर एकूण रिक्त पद आहे 3. लिपिक ने टंकलेखक 37 रिक्त पद आहेत. पूर्ण जाहिरात जर मी सांगत बसलो तर आपला पूर्ण व्हिडिओ जे आहे ते खूप मोठा होणार आहे. त्यासाठी तुम्ही येथील वरील जे गट ड ची पदे आहेत 34 आणि 35 नंबरचे तुम्ही स्वतः पाहून घ्या. आता चला पुढं पाहूया. परीक्षेचे स्वरूप जे काही गट क मधील पदे आहेत त्यांची एकूण प्रश्न राहणार आहेत 100. एकूण गुण राहणार आहेत 200 आणि वेळ आहे परीक्षेचा कालावधी एकूण 2 तास 120 मिनिटं राहणार आहे. व इतर जी पदे आहेत त्यांच्यासाठी मराठी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीचे एकूण प्रश्न राहणार आहे 60. गुण राहणारे 120. तांत्रिक अभ्यासक्रम एकूण 40 प्रश्न आणि गुण 80. तर एकूण प्रश्न आहेत 100 आणि गुण आहेत 200. याही परीक्षेचा जो कालावधी आहे तो 2 तास राहणार आहे. आणि गट ड साठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीसाठी 60 प्रश्न राहणार आहेत आणि 120 गुण. आणि एकूण जे आहे तो कालावधी 90 मिनिटाचा राहणार आहे. आणि गट ड साठी व्यावसायिक चाचणी राहणार आहे, त्यात गुण राहणार आहेत 80. एकूण जे आहे 200 गुणाची एक्झाम होणार आहे. ही परीक्षेची पद्धत ही ऑनलाईन राहणार आहे आणि प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण राहणार आहेत. एकूण गुणाच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. आणि या पेपरमध्ये ग्रुप वाईज टाईम सेटर राहणार आहे. म्हणजे प्रत्येक
100 क्वेश्चन असतील तर त्यांनी 25 क्वेश्चनचे 4 ग्रुप करणार आहेत आणि त्यांच्यासाठी टाईम जे आहे 30 मिनिटासाठी दिला जाईल एकेका ग्रुपसाठी. परीक्षा शुल्क जी आहे खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय अनाथ दिव्यांग प्रवर्गासाठी 900 रुपये राहणार आहे. या जाहिरातीमध्ये एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करता येणार आहे, पण एक पद 1000 रुपये, परत दुसरा जर फॉर्म भरला तर परत 1000 रुपये लागणार आहे. जी या पदासाठी पात्रता आहे ती तुम्ही पाहून घ्या, कारण ही पात्रता जर पाहत बसली तर व्हिडिओ खूप मोठा होईल आपला. कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत काय नाही हे सर्व तुम्ही पाहून घ्या.